मयूर मयूर आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. प्रतीकने मात्र चांगल्या धावा आल्या जमवल्या, पण अगदी इथे मयूरला देखील चांगला खेळ खेळावा लागेल. अजूनही पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धाव फलक होते 24 धाव. म्हणजे या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धाव येणं गरजेचं असेल. त्यांच्या खूप आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथे व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. पहिली धाव असेल ही अतिरिक्त धावेच्या स्वरूपात खर्च होते. पहिला व्हाईट बॉल असेल हा 5व्या ओव्हरमध्ये आलेला. फिरोज अगदी पहिली सुरुवात व्हाईट बॉलने केली. अगदी आघाडीचे प्रसाद असेल, दीप असेल आणि अमित असेल यांनी केलेला भेदक मारा आणि आता फिरोजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सुरुवात मात्र चांगली केली गोलंदाजाने, पण आता या 2 ओव्हरमध्ये त्यांना ते सातत्य राखावं लागेल. हो, फटका जोरदार, धुवाधार चेंडू सीमारेषेच्या आर पार षटकार. ते नंतर काहीतरी निरोप मयूर पर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळे मयूरच्या बॅट मधनं आलेला ताकदवान फटका मैदानामध्ये खेळला गेला आणि सुंदर शॉट मयूरने एक्झिक्यूट केला. 6 धाव मिळवल्या. पुन्हा एकदा एक्स्टनच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ती चूक, व्हाईट बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. अतिरिक्त धावेमध्ये वाढ मात्र होते. मयूरने अगदी बॅटिंगला सुरुवात केली, गोलंदाजी लाईन लेन मात्र त्याने बिघडवली, फिगर मात्र बिघडवली. पुन्हा एकदा एस्टनच्या आतमध्ये घुसून केलेला फटका, लांब सडक, लय कडक षटकार. इथे मात्र सर्वांना संधी मिळणार. फलंदाजांना बॅटिंगची, गोलंदाजांना गोलंदाजीची, डीजेला वाजवण्याची, मला स्कोर सांगण्याची. धाव फलकावरती धावा जमवत आहेत त्या आता. आल्डो 30 धावा, 38, 2 षटकार, 2 वाईट या ओव्हर मध्ये आल्या. तब्बल 14 धावा आतापर्यंत या 2 चेंडू मध्ये आल्या. थोडासा मागडा नक्की ठरतोय फिरोज, कारण समोर पाहिलं तर मयूर आहे. अगदी 7व्या नंबरला मयूर मैदानामध्ये आला. 7व्या नंबरला येऊन त्याने मात्र मैदानामध्ये सत्ता गाजवली आहे आणि त्याने मात्र धुमाकूळ मैदानामध्ये घातलाय. जे वादळ मैदानामध्ये उठलंय ते वादळ आहे मयूरच्या नावाचं. मयूर मात्र सुंदर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एस्टनच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यावेळेस गोलंदाजाने चूक सावरली, कारण मगाचपासून पाहिलं तर ज्यावेळेस फलंदाज एस्टनच्या आतमध्ये येत होता त्यावेळेस त्या इष्टवडांचा वेळ त्यांनी घेतला, पण यावेळेस मात्र चेंडू थोडासा बाहेर टाकला आणि इथे निर्धाव चेंडू मात्र आलाय. पुन्हा एकदा मयूर स्ट्रायकिंग एंडवर, उलटा चेंडू सजवून दिला, स्वीकार केला, भिरकावून दिला. मैदानामध्ये आला आणि मयूरने मात्र त्याचा गेअरच चेंज केला. 3 षटकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत मयूरने केले आणि ज्या प्रकारची मयूरने बॅटिंग केली आता मात्र दिलासा मिळालाय. आता मात्र टीएस स्पोर्ट्स पुन्हा एकदा मॅच मध्ये पदार्पण करतोय. हो, यावेळेस मात्र चेंडू कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक प्रसाद तिथे चेंडूच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि हो रनआउटची संधी आहे तिथे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. फक्त तिसरे पंच इथे येतील, बाकी कोणी प्रेक्षकांनी जागा सोडू नका, खाली बसून घ्या. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय.
आणि पंचांचा इशारा आलाय फलंदाज ओ यू टी आउट फलंदाज बाद